परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केल्याची घटना काल घडली आहे। परभणीत संचारबंदी लागू करण्यात आली, त्यामुळे जालना जिल्ह्यातून परभणीला जाणाऱ्या सर्व मंठा आणि परतूर इथं थांबवण्यात आल्या आहेत। परभणीला जाणाऱ्या 90 बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्यात। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी शिकारे यांनी। काल परभणीमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज मंठ्यामध्ये आंबेडकरी संघटनेच्या वतीने बंद पुकारण्यात आलेला आहे। याचाच परिणाम आपल्याला बस वाहतुकीवर देखील झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मी सध्या मंठा येथील बस स्थानकावर आहे। या ठिकाणी काही प्रवासी देखील आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करू। दादा, नेमकं कोणत्या ठिकाणी जायचं तुम्हाला सध्या? परभणी ठिकाणी जायचंय बस स्टँडलाच, तिथे तर कालपासून आम्ही रात्री सध्या गाड्या आहे का परभणीला? जायला गाडी नाही असते सध्या, ते दुसरं काही सध्या वाहन नाहीत म्हणून काय कारण नेमकं याचं, कशामुळे बंद आहे? त्यामुळे ते परभणीमध्ये काही काही संविधानामध्ये काही झालं त्याविषयी काही बंद झालं म्हणून सांग। बरं दादा, तुम्हाला कोणत्या ठिकाणी जायचं? परभणीला जायचं। 7 वाजल्यापासून थांबलो, गाडी एकटीला। मग आता काय व्यवस्था नेमकं? काय व्यवस्था, थांबलोत आता जोपर्यंत गाडी लागत नाही तोपर्यंत काय। आपण बघितलं की या ठिकाणी प्रवासी ताटकळत थांबलेले आहे, मात्र सध्या बसेस जे आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहे। या ठिकाणी आणखी काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करू। माझी नमस्कार, कहाँ पे जाने का है? परतूर। परतूर। अच्छा, कब से राह देख रहे हैं आप बस की? अब देख रहे घंटे से। बसेस दिख रहे हैं क्या? पहले जैसे बसेस दिख रहे हैं क्या अभी? नहीं दिख रहे, नहीं दिख रहे। क्यों नहीं दिख रहे? अब ये बंद की वजह से ना हो ना। या ठिकाणी आपण बघितलं काही आगाराचे कर्मचारी देखील आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। या ठिकाणी आपण वाहतूक नियंत्रण विभागामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी काही कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करू। सर नमस्कार, नेमकं काय सांगाल, सध्या परभणीला जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आलेल्या आहे का? बंद करण्यात आलेल्या, परभणीला जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आलेल्या आहेत। आणि आता मंठ्यामध्ये शिवाजी पुतळ्यापाशी उसवत गाडीचा काच फोडला। कोणत्या ठिकाणी? शिवाजी पुतळा, मंठा सिटी। बघितलं एकूण 90 फेऱ्या ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहे बसेसच्या। मंठा आणि परतूर या आगारामध्ये 25 गाड्या देखील थांबवण्यात आलेल्या आहेत। तसेच जालना जिल्ह्यातून सर्व परभणीकडे जाणाऱ्या बसेस या ठिकाणी थांबवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। रवी शिकारे, जालना नाईक डिजिटल, जालना।